नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाचा सखोल आढावा घेणार आहोत जो आपल्या जगण्याचा, आपल्या संस्कृतीचा आणि अगदी आपल्या अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे, भारताचे हवामान. नमस्कार. आणि हो, हा विषय वरवर वाटतो तितका साधा किंवा सोपा नाहीये. त्यात खूपच आश्चर्यकारक गोष्टी दडलेल्या आहेत. अगदी तेच. आपल्याकडे असलेल्या स्रोतांच्या आधारे आपण आज एका मोठ्या कोड्याला उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे बघा, आपण भारताला मान्सून हवामानाचा देश असं म्हणतो, एकच मान्सून प्रणाली. पण मग असं कसं होतं की एकाच देशात एकाच वेळी राजस्थानच्या वाळवंटात तापमान 55°C पोचलेलं असतं आणि त्याच वेळी लडाखमध्ये ते -45° असतं. हे तर अविश्वसनीय आहे. आणि फक्त तापमानाच नाही, पावसाचा गणित तर त्याहूनही चक्रावून टाकणार आहे. म्हणजे बघा, मेघालयातल्या मावसिनराममध्ये वर्षाला जवळपास 1100 सेंटीमीटर पाऊस पडतो. 1100 सेंटीमीटर? हो, म्हणजे अक्षरशः पाण्याने भरलेला महासागर कोसळतो. आणि त्याच देशात पश्चिमेला जैसलमेरमध्ये वर्षाला 10 सेंटीमीटरची पण मारामारा असते. एकाच मान्सून प्रणालीची ही दोन पूर्णपणे भिन्न रूपं आहेत. बरोबर. हीच तर खरी गंमत आहे. यामागे काय विज्ञान आहे? चला या कोड्याची मुळापासून उकल करूया. सुरुवातीला हवामान म्हणजे वेदर आणि हवामान म्हणजे क्लायमेट या दोन संकल्पनांमधला फरक स्पष्ट करूया का? कारण अनेकदा याच शब्दांमध्ये आपला गोंधळ उडतो. नक्कीच. हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हवामान म्हणजे वेदर ही झाली आजची, या क्षणाची स्थिती. आता बाहेर ऊन आहे की ढग दाटून आले आहेत, हे झालं हवामान. जे तासाभरात बदलू शकतं. हो, तासाभरात, दिवसात किंवा आठवडाभरात बदलू शकतं. पण क्लायमेट म्हणजे ज्याला आपण हवामान म्हणतो, ती एक दीर्घकालीन गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या प्रदेशात अनेक वर्ष, साधारण 50 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ हवामानाची सरासरी कशी राहिली आहे यावरून तिथलं हवामान ठरतं. अच्छा, म्हणजे मुंबईचं हवामान दमट आहे हे एक दीर्घकालीन सत्य आहे. अगदी. कायमस्वरूपी चित्र आहे. तर मग भारताच्या ह्या उष्ण मान्सून हवामानाच्या चित्रात इतके वेगवेगळे आणि टोकाचे रंग कसे भरले जातात? यामागे नक्की कोणती भौगोलिक कारणं आहेत? मला वाटतं पहिलं कारण तर आपलं पृथ्वीवरचं स्थान असणार, नाही का? अगदी बरोबर पकडलत. पहिला आणि सर्वात मूलभूत घटक आहे अक्षांश, म्हणजे लॅटिट्यूड. कर्कवृत्त आपल्या देशाच्या जवळजवळ मध्यातून जातं, गुजरात ते मिझोरम. या रेषेमुळे देशाची हवामानानुसार दोन भागात विभागणी होते. कर्कवृत्ताच्या दक्षिणेकडचा भाग उष्णकटिबंधात येतो. त्यामुळे तिथे वर्षभर तापमान जास्त असतं आणि ऋतूंमध्ये फारसा फरक जाणवत नाही. बरोबर. आणि उत्तरेकडील भाग समशीतोष्ण कटिबंधात येतो. पण एक मिनिट, उत्तर भारत तर मध्य आशियाच्या जवळ आहे, जिथे सायबेरियातून भयानक थंड वारे येतात. मग आपल्याला त्या थंडीचा तडाखा का बसत नाही? आपल्याकडे कोणती तरी नैसर्गिक ढाल असली पाहिजे. आणि ती ढाल म्हणजे जगातली सर्वात उंच पर्वतरंग हिमालय. हिमालय? हो. दुसरा घटक हिमालय पर्वत ही हवामानाची प्रचंड भिंत आहे. ही भिंत मध्य आशियातून येणाऱ्या हडक गोठवणारे थंड वारे अडवते. अच्छा. खरं तर जर हिमालय नसता तर आज पंजाब, हरियाणापासून ते बिहारपर्यंतचा सगळा प्रदेश हिवाळ्यात बर्फाळ वाळवंट बनला असता. म्हणजे हिमालय एका रक्षकाची भूमिका बजावतो. पण पण त्याचं काम इथेच संपत नाही, बरोबर? तो मान्सूनसाठीही महत्वाचा आहे. हो, हीच तर त्याची दुहेरी भूमिका आहे. एकीकडे तो थंड वारे अडवतो आणि दुसरीकडे दक्षिणेकडून येणारे बाष्पयुक्त मान्सून वारे अडवून त्यांना भारतावरच पाऊस पाडण्यास भाग पडतो. हिमालयामुळे ते वारे तिबेटकडे जाऊच शकत नाहीत. आणि म्हणूनच गंगा यमुनेचं मैदान इतकं सुपीक आहे. बरोबर आहे. ठीक आहे. तर हिमालयाने वारे अडवले, पण हे वारे समुद्रावरून जमिनीकडे खेचले का जातात? यामागे कोणतं इंजिन काम करतं? याचं उत्तर तिसऱ्या घटकात आहे, जमीन आणि पाण्याचे वितरण. विज्ञानाचा एक साधा नियम आहे. जमीन पाण्यापेक्षा लवकर तापते आणि लवकर थंड होते. हो, उन्हाळ्यात भारताचा भूभाग आणि तिबेटचा पठार प्रचंड तापतो. त्यामुळे तिथे हवेचा तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होतो. याउलट हिंदी महासागर तुलनेने थंड असल्याने तिथे जास्त दाब असतो. कळलं. म्हणजे जमीन उन्हाळ्यात एका मोठ्या व्हॅक्यूम क्लीनरसारखी काम करते, जी समुद्रावरची सगळी बाष्पयुक्त दमट हवा. अगदी तसंच. आणि याच खेचलेल्या हवेला आपण मान्सून म्हणतो. वा. आणि हिवाळ्यात याच्या अगदी उलट होतं. जमीन लवकर थंड होते,
तिथे जास्त दाब तयार होतो आणि समुद्रावर कमी दाब असतो. त्यामुळे वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहू लागतात, जे कोरडे असतात. याच वाऱ्यांच्या दिशेतील बदलाला मान्सून म्हणतात. आणि यामुळेच समुद्रापासूनचं अंतर हा पुढचा महत्वाचा घटक ठरतो. मुंबई आणि दिल्लीचं उदाहरण घेऊया. दोन्ही मोठी शहरं, पण हवामानात जमीन अस्मानाचा फरक आहे. बरोबर. हा चौथा घटक आहे समुद्रापासूनचे अंतर, म्हणजे डिस्टन्स फ्रॉम द सी. समुद्राच्या जवळ असणाऱ्या मुंबईसारख्या शहरांवर समुद्राचा समकारी परिणाम होतो. म्हणजे ना जास्त थंडी, न जास्त उन्हाळा. अगदी. हवा दमट आणि तापमान बऱ्यापैकी स्थिर असतं. या उलट दिल्ली, नागपूर, कानपूर ही शहरं समुद्रापासून खूप आत आहेत. त्यामुळे तिथे विषम हवामान असतं. हो, उन्हाळ्यात प्रचंड उष्णता आणि हिवाळ्यात कडाक्याची थंडी. आणि उरलेले दोन घटक, उंची आणि भूरचना, हे एकमेकांशी जोडलेले दिसतात. जसं की आग्रा आणि दार्जिलिंग जवळजवळ एकाच अक्षांशावर आहेत, पण त्यांच्या तापमानात प्रचंड फरक आहे. हो, तो पाचवा घटक आहे उंची, अल्टिट्यूड. आपण जसजसं उंच जातो तसतसं तापमान कमी होतं. अच्छा. त्यामुळेच मैदानी प्रदेशात असलेल्या आग्र्यामध्ये उन्हाळ्यात गरमी असते, तर उंच डोंगरावर वसलेल्या दार्जिलिंगमध्ये आल्हाददायक वातावरण असतं. आणि सहावा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे भूरचना, म्हणजे रिलीफ. पर्वतांची रचना. याचं उत्तम उदाहरण म्हणजे पश्चिम घाट. अगदी. हो, मुंबईत मुसळधार पाऊस पडत असतो, पण घाट ओलांडून पुण्याला पोचताच पावसाचं प्रमाण खूप कमी होतं. कारण अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे पश्चिम घाटाला अडतात. त्यांना घाट ओलांडण्यासाठी वर चढावं लागतं. वर जाताना हवा थंड होते आणि तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे घाटाच्या पश्चिमेकडील, म्हणजे वाऱ्याच्या दिशेकडील बाजूस प्रचंड पाऊस पडतो, ज्याला विंडवर्ड साईड म्हणतात. बरोबर. पण जेव्हा हे वारे घाट ओलांडून पलीकडे उतरतात तेव्हा त्यांच्यातलं बाष्प संपलेलं असतं. त्यामुळे घाटाच्या पूर्वेकडील बाजूला, ज्याला आपण पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतो, लिव्हर साईड, इथे खूप कमी पाऊस पडतो. वाव. म्हणजे हे 6 घटक मिळून भारताच्या हवामानाची ही गुंतागुंतीची आणि वैविध्यपूर्ण रचना तयार करतात. आता मान्सूनच्या प्रत्यक्ष आगमनाबद्दल बोलूया. आपण नेहमी मान्सूनचा स्फोट किंवा बर्स्ट ऑफ द मान्सून असं ऐकतो. हा काही खऱ्या बॉम्बस्फोटासारखा नसणार, पण मग याचा नेमका अर्थ काय? हा शब्दप्रयोग अगदी योग्य आहे. कारण मान्सूनचं आगमन हे हळुवारपणे होत नाही, ते अचानक आणि जोरदार असतं. आपण आधी पाहिलं की उन्हाळ्यात वायव्य भारतात कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं. हो. हे क्षेत्र इतकं शक्तिशाली असतं की ते विषुववृत्ताच्या पलीकडून, म्हणजेच दक्षिण गोलार्धातून येणाऱ्या आग्नेय व्यापारी वाऱ्यांना आपल्याकडे खेचतं. पण दक्षिण गोलार्धातील वारे उत्तर गोलार्धात आल्यावर त्यांची दिशा बदलते, नाही का? बरोबर. इथेच पृथ्वीच्या फिरण्याचा, म्हणजेच परिवलनाचा परिणाम दिसतो. कोरिओलिस बल. अगदी. कोरिओलिस बल. याच बलामुळे उत्तर गोलार्धात येताच ही वारे आपल्या उजवीकडे वळतात. म्हणजे त्यांची दिशा आग्नेयवरून नैऋत्य होते. आणि समुद्रावरून आल्यामुळे त्या वाऱ्यांमध्ये प्रचंड बाष्प असतं. हो, हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेली असतात ती. ही बाष्पयुक्त वाऱ्यांची फौज जेव्हा भारतीय द्वीपकल्पावर अचानक विजांच्या कडकडाटासह आणि मुसळधार पावसासह आदळते, त्या नाट्यमय घटनेलाच मान्सूनचा स्फोट म्हणतात. बरोबर. आणि कधीकधी हा मान्सूनमध्येच सुट्टी घेतो, ज्याला मान्सूनमधील खंड म्हणतात. म्हणजे पावसाळ्यात अचानक काही दिवस किंवा आठवडे पाऊस गायब होतो. असं का होतं? याची अनेक कारणं आहेत. कधीकधी मान्सूनचा जो कमी दाबाचा पट्टा आहे तो हिमालयाच्या पायथ्याशी सरकतो. अच्छा. तेव्हा मग मैदानी प्रदेशात पाऊस थांबतो आणि हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये जोरदार पाऊस पडतो. कधीकधी समुद्राच्या तापमानातल्या बदलांमुळेही वाऱ्यांचा जोर कमी होतो. हे सगळं खूपच गुंतागुंतीचं आहे. हवामानशास्त्रज्ञांनी ह्या संपूर्ण प्रक्रियेला समजून घेण्यासाठी भारताच्या हवामानाला 4 प्रमुख ऋतूंमध्ये विभागलं आहे. जणू काही एका मोठ्या नाटकाचे 4 अंक. पहिला अंक कोणता? पहिला अंक म्हणजे थंड हवामानाचा ऋतू, आपला हिवाळा. मध्य नोव्हेंबर ते फेब्रुवारी. उत्तर भारतात कडाक्याची थंडी असते, तर दक्षिणेत हवामान सुखद असतं. आणि याच काळात एक विशेष घटना घडते, बरोबर? हो, भूमध्य समुद्रावरून येणारी चक्रवातं, ज्यांना वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणतात, ती इराण, अफगाणिस्तान पार करून उत्तर भारतात पोचतात. त्यामुळे पंजाब, हरियाणामध्ये हिवाळ्यात हलका पाऊस पडतो. आणि हा पाऊस तिथल्या शेतकऱ्यांसाठी अमृतासारखा असतो, कारण तो बरोबर गव्हाच्या पिकाला, म्हणजे रब्बी पिकांना मिळतो. कमाल आहे. यानंतर येतो दुसरा अंक, उन्हाळा. बरोबर. उष्ण हवामानाचा ऋतू, मार्च ते जून. सूर्य कर्कवृत्ताकडे सरकू लागतो आणि संपूर्ण देश तापायला लागतो.
वायव्य भारतात लू नावाचे अतिशय उष्ण आणि कोरडे वारे वाहतात. पण याच काळात मुख्य मान्सूनच्या आगमनापूर्वी काही स्थानिक वादळे येतात. जणू काही मुख्य नाटकादीचे छोटे प्रवेश. हो, त्यांची नावं किती छान आहेत. मँगो शार आणि ब्लॉसम शार. केरळमध्ये येणाऱ्या या सरी आंब्याच्या पिकासाठी फायदेशीर ठरतात, म्हणून त्यांना आम्रसरी किंवा मँगो शॉवर म्हणतात. अच्छा. कर्नाटकात त्या कॉफीच्या फुलांना बहर आणतात, म्हणून ब्लॉसम शॉवर. तर बंगाल आणि आसाममध्ये येणाऱ्या वादळांना काळ बैसाखी म्हणतात, कारण ती वैशाख महिन्यात येतात आणि कधीकधी विनाशकारी असतात. आणि मग येतो तिसरा आणि मुख्य अंक, नैऋत्य मान्सूनचा ऋतू, म्हणजेच आपला पावसाळा. जून ते सप्टेंबर. हो, आणि हा मान्सून भारतात 2 शाखांमधून प्रवेश करतो, जणू काही एका सैन्याच्या 2 तुकड्या. 2 तुकड्या. पहिली अरबी समुद्राची शाखा, जी जास्त शक्तिशाली असते. ती साधारण 1 जूनच्या आसपास केरळच्या किनाऱ्यावर धडकते, पश्चिम घाटावर तुफान पाऊस देते आणि नंतर एक फाटा मध्य भारतात शिरतो, तर दुसरा गुजरात आणि राजस्थानकडे जातो. आणि दुसरी तुकडी बंगालच्या उपसागरातून येते. बरोबर. बंगालच्या उपसागराची शाखा आधी म्यानमार आणि बांगलादेशकडे जाते. तिथे अर्कान पर्वताला धडकून ती पश्चिमेकडे भारताकडे वळते. अच्छा. इथेच मौसिनरामचं रहस्य दडलंय, बरोबर? अगदी. मेघालयाच्या खासी टेकड्यांची रचना नरसाळ्यासारखी आहे. ही वारे त्या नरसाळ्यात अडकतात आणि वर ढकलली जातात. त्यामुळे तिथे असलेल्या मौसिनराम आणि चिरापुंजीमध्ये जगातला सर्वाधिक पाऊस पडतो. आणि मग नाटकाचा शेवटचा अंक, परतीचा मान्सून. हो, मॉन्सूनच्या परतीचा प्रवास. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सूर्य दक्षिणेकडे सरकतो आणि जमिनीवर जास्त दाबाचा पट्टा तयार व्हायला लागतो. मॉन्सूनची हवा आता उलट्या दिशेने, म्हणजे जमिनीकडून समुद्राकडे वाहू लागते. या काळात आकाश एकदम निर्भर होतं, पण प्रचंड उकाडा जाणवतो. तीच ऑक्टोबर हीट. अगदी. जमिनीतील ओलाव्यामुळे आणि वाढलेल्या तापमानामुळे हे होतं. पण हा परतीचा प्रवास शांत नसतो, विशेषतः पूर्व किनाऱ्यासाठी. अजिबात नाही. ही कोरडी हवा बंगालच्या उपसागरावरून जाताना पुन्हा बाष्प उचलते आणि ही बाष्पयुक्त हवा तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या कोरोमंडल किनाऱ्यावर धडकते. ज्यामुळे या राज्यांमध्ये मुख्य पाऊस हिवाळ्याच्या सुरुवातीला पडतो. हो, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये. म्हणूनच चेन्नईत दिवाळीच्या आसपास पूर आल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो. म्हणजे मान्सून हा फक्त पाऊस नाही, तर तो एक पूर्ण कृषी चक्र, एक आर्थिक चक्र आहे. त्याचा आपल्या जीवनावर आणि अर्थव्यवस्थेवर किती खोलवर परिणाम होतो, यावर थोडं बोलूया. स्रोतानुसार आजही भारताची जवळपास 64% लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. आणि आपली बहुतांश शेती ही मान्सूनवर अवलंबून आहे, ज्याला मान्सूनचा जुगार असंही म्हटलं जातं. जुगार. हो, वेळेवर आणि योग्य प्रमाणात आलेला पाऊस म्हणजे भरघोस पीक, ग्रामीण भागात वाढलेली क्रयशक्ती आणि मजबूत अर्थव्यवस्था. आणि जर मान्सून फसला तर दुष्काळ, पिण्याच्या पाण्याची टंचाई, पिकांचं नुकसान आणि वाढती महागाई असं दुष्टचक्र सुरू होतं. इतकंच नाही तर आपल्या धरणांमधील पाण्याची पातळी आणि जलविद्युत निर्मितीही मान्सूनवरच अवलंबून आहे. म्हणजे त्याचा परिणाम शहरांमधील उद्योगांवरही होतो. नक्कीच. शेअर बाजार सुद्धा मान्सूनच्या प्रगतीवर लक्ष ठेवून असतो. आणि हा परिणाम फक्त अर्थव्यवस्थेपुरता मर्यादित नाही, आपल्या संस्कृतीतही तो खोलवर रुजलेला आहे. नक्कीच. भारतातील अन्न, वस्त्र आणि निवारा यातील जी विविधता आहे ती थेट हवामानाशी जोडलेली आहे. उदाहरणार्थ, पंजाबमध्ये गहू आणि तांदूळ दोन्ही पिकतात, तर राजस्थानमध्ये बाजरीसारखी कमी पाण्यावर येणारी पिकं घेतली जातात. दक्षिणेत भात आणि नारळाचा वापर जास्त होतो. आणि घरांची रचना सुद्धा. हो, घरांची रचना बघा. कोकणात मुसळधार पावसापासून बचावासाठी उतरती छप्र, तर राजस्थानमध्ये उष्णतेपासून बचावासाठी जाड भिंती आणि सपाट छत. आपले सण, उत्सव सुद्धा पेरणी आणि कापणीच्या चक्राशी जोडलेले आहेत. खरंच मान्सून हा फक्त एक हवामानाचा घटक नाही, तर तो भारताला जोडणारा एक सांस्कृतिक आणि आर्थिक धागा आहे. चला तर आजच्या या सखोल चर्चेचा आढावा घेऊया. आपण हवामान आणि हवामानातील फरक समजून घेतला. त्यानंतर भारताच्या हवामानातील अविश्वसनीय विविधतेमागील 6 प्रमुख घटक, अक्षांश, हिमालय, जमीन पाण्याचे वितरण, समुद्रापासूनचे अंतर, उंची आणि भूरचना यांचा तपशीलवार अभ्यास केला. आपण मान्सूनच्या आगमनाच्या नाट्यमय प्रक्रियेपासून ते त्याच्या परतीच्या प्रवासापर्यंत आणि त्याच्याशी जोडलेल्या 4ही ऋतूंच्या वैशिष्ट्यांचा आढावा घेतला. आणि सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष हा आहे की एकच मान्सून प्रणाली असूनही भारताची अद्वितीय भौगोलिक रचना तिला किती विविध रूपं देते.
हे समजून घेणं म्हणजे केवळ हवामानच नाही, तर भारताची अर्थव्यवस्था, संस्कृती आणि जीवनशैली समजून घेण्यासारखं आहे. अगदी बरोबर. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपल्या स्रोतांमध्ये जागतिक तापमान वाढीचा म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा उल्लेख आहे. असा अंदाज आहे की 2100 सालापर्यंत जगाचं तापमान सुमारे 2°C वाढू शकतं. मान्सूनची संपूर्ण प्रणाली ही जमीन आणि समुद्राच्या तापमानातील आणि दाबातील नाजूक फरकावर अवलंबून आहे. आपण पाहिलं की हा एक अत्यंत गुंतागुंतीचा खेळ आहे. हो, खूप नाजूक संतुलन येते. तर या नाजूक संतुलनात थोडासा जरी कायमस्वरूपी बदल झाला तर त्याचा भारतीय मान्सूनच्या भविष्यावर काय परिणाम होऊ शकतो? ज्या मान्सूनच्या लहरीपणाचा आपण आज विचार करतो, तो लहरीपणा अधिकच अनिश्चित आणि तीव्र तर होणार नाही ना? यावर अवलंबून असलेल्या कोट्यावधी लोकांचं काय होईल? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.